श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यातून कठीण काढण्यासाठी तुझा देव तुझ्या पुढे आला आहे. आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर तुझ्या वेदना संपतील, तुझे दुःख हरण केल्या जाईल. पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक, कारण तुझ्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत येणं काही योगायोग नाही, तर परमशक्तीने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. त्याची लीला आहे की तू हा ऐकावा आणि तुझ्या आयुष्यातल्या त्या सर्व काही त्रास आजच्या रात्री संपून जाईल. तुला सुख, समाधान आणि आरोग्याची प्राप्ती हवी. आज ऐकण्याच्या प्रत्येक भक्ताला देव सांगू इच्छितात की तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. हे ऐकल्याने तुझ्या वेदना थांबतील. दुःखाच्या त्या सर्व काही रात्री आनंदात परिवर्तन करता येते. फक्त तू हे विश्वासाने ऐक आणि माझे स्मरण करत राहा. पुढील काही मिनिटात तुझ्यासाठी चमत्कार घडेल. माझी मदत तुला आवश्यक आहे हे मला माहीत आहे, पण तू जर इतरत्र भटकत राहिलास तर तू माझ्याकडे वळवल्या जाणार नाही. आणि तू जर एकाग्र मनाने माझ्यावर विश्वास ठेवशील तर चमत्कार घडतील. अशक्य गोष्टी देखील शक्य वाटू लागतील. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. अकल्पनीय गोष्टी पूर्ण करण्यात मी तज्ज्ञ आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक प्रगती दिसेल. तुमचे कर्ज सहजतेने साफ होईल, कारण मी ते तुम्हाला कुठल्या मार्गाने मोकळे करण्याचे मार्गही दाखवेल. मी तुम्हाला देव असलेल्या सर्व काही समृद्धीचे मार्ग दाखवत आहे. तुम्ही फक्त तुमच्या देवावर विश्वास ठेवावा. तुम्हाला ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवायची आवश्यकता आहे. तेही तुम्हाला दिले जाईल, कारण तुम्ही अत्यंत खूप काही कठीण परिस्थितीत पाहिले आहे. पण देव म्हणतात इथून पुढे त्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, कारण देवदूत तुला ती योग्य मदत पुरवणार आहे. त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो. देवाची आज्ञा जो कोणी मानतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊन त्याचे भविष्य उज्ज्वल बनवल्या जाते. जर तुमचा विश्वास माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण शक्तीवर आहे तर होय म्हणून टाईप करा. देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर देवाचा दिव्य मंत्र श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. भगवंताचे शब्द कानावर येणे भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सध्या भगवंताचे शब्द ऐकत आहात. जर तुमचा विश्वास असेल तर भगवंताचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी तयार आहे असे टाईप करा. तुमच्या चिंता आणि संकटाचा अंत आहे. परमेश्वर तुमचे अश्रू पुसण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहे. भगवंताचा आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचे भाग्योदय होण्याचा काळ आला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे. देव म्हणतात पुढील 1 मिनिटात तुझ्या भाग्यात मोठा चमत्कार होणार आहे. मला माहीत आहे की मी तुला मदतीची गरज आहे. जगाकडे हात पसरणे सोडून दे. मी इथे आहे. मी तुम्हाला मदत करीन. त्या ठिकाणी माझी मदत तुम्हाला आवश्यक प्राप्त होईल. ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता, मी दुसऱ्यासारखा तुझी साथ सोडून देणार नाही. तुला कुठेही अडकू देणार नाही. माझ्या चमत्कारावर, माझ्या प्रेमावर, माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव. बाळा, तू माझा लाडका बाळ आहेस. मी साथ तुझी कधी सोडणार नाही. माझ्या चमत्कारावर आणि घडणाऱ्या अशक्य गोष्टीवर विश्वास ठेव. तुम्हीही स्वामी भक्त आहात. देवाचे चमत्कार अनुभव करू इच्छिता. देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आशीर्वादांना स्वीकार करा. अकल्पनीय गोष्टी पूर्ण करण्यात देव तज्ज्ञ आहे. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. अशक्य गोष्टी त्यांच्या आयुष्यात
उरत नाहीत आणि त्याला ते कधीही भयभीती त्याचे सावट जाणवत नाही. जर तुम्हीही भयभीतीतून कर्जातून मोकळी होऊ इच्छिता तर स्वामीचा श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत राहा, कारण त्यात अद्भुत देवी शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला परिपूर्ण झाल्याचे आनंद प्राप्त करा. देवाची दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आवरण निर्माण करेल आणि तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकाल. जर तुमचे आजारपण असतील तर, तुमचे दुखणे असतील, जर तुमचे त्रास असतील, तुमच्या वेदना असतील तर ते सर्व काही देवाला सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा. देव म्हणतात, बाळा, तुझे माझ्यावर सोपवशील तर मी तुझ्यासाठी चमत्कार करील. तुझ्या जीवनात जे अंधकार आहे तो नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्या देवात आहे. देव म्हणतात, बाळा, लवकरच पुढील काळात तुम्ही ते आशीर्वाद आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, जर तुम्ही त्या वेदनेने ग्रस्त असतात तर काळजी करू नका. पुढील आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे. तुम्हाला काळजीतून मुक्त करणारे आहे, कारण मी तुमचा देव आहे. तुमचा वेदना जाणतो, तुमचे दुःख जाणतो. तुम्ही माझी प्रार्थना का करत आहात हे देखील मला माहीत आहे. मला माहीत आहे की तुम्ही तो कठीण काळ पाहिला आहे, पण आता पुन्हा तुम्हाला कधीही तो कठीण काळ पाहावा लागणार नाही. माझी सेवा करत असताना मनात कुठलीही निराशा बाळगू नका. आशेचे किरण तुमच्या दिशेने येत आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तुमच्या वेदना क्षमवल्या जातील. आज रात्रीतून तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येणार आहे. तुमचे सौभाग्य वाढवले जाईल. तुमचे आणि तुमच्या मुलाचे संरक्षण मी करत आहे. तुम्ही तुमच्या वेदना दुःख मला द्या आणि त्या जागी मी तुम्हाला ते सुख आनंद देईल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी चमत्काराचा देव आहे. जेव्हा तुम्ही चमत्कार ऐकून माझ्या दिशेने येता तेव्हा निश्चित मनात ठेवा की ते चमत्कार तुमच्या सोबत घडत आहे. यावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला माझे चमत्कार प्राप्त होतील. अद्भुत चमत्काराने तुझे आयुष्य परिपूर्ण केल्या जात आहे. हे आशीर्वाद तुम्हाला खूप काही आनंद, तेजस्वी स्मित आणि शक्यता, आर्थिक नफा मिळवून देतील. खरंच मी तुम्हाला बढती आणि भरपूर आशीर्वाद देण्यात सक्षम आहे. तुमचं यावर विश्वास असल्यास जय जय स्वामी समर्थ टाईप करा. पुढील 3 मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आशीर्वादाने परिपूर्ण आहे. तुमच्या आयुष्यातील तो भयंकर काळ निघून जाऊन त्या जागी आनंदाचे वातावरण निर्माण केल्या जाईल. देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे. तुमच्या वेदना दूर केल्या जातील. तुटलेली नाती दुरुस्त केल्या जातील. नात्यातील ते प्रेम, गोडवा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. देव तुमच्या चांगल्यासाठी जे काही बदल परिवर्तन घडवत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. तुमच्या प्रियजनाला तुमच्यासाठी आशीर्वाद केल्या जात आहे. त्यांच्या जीवनात तो प्रकाश देण्यात येत आहे, कारण की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदाने भरवण्यासाठी देव तो उज्ज्वल प्रकाश तुमच्या आयुष्यात देत आहेत. तुम्ही आनंदाने राहावे, तुमचे कुटुंब आनंदित असावे यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जर हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय, मी आशीर्वाद स्वीकार करतो टाईप करा. देवाची आज्ञा आहे की जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा परम पवित्र संदेश ऐकून घेईल आणि त्यातील आशीर्वादांना मनपूर्वक श्रद्धेने भक्तीने स्वीकार करेल, त्याच्यावर माझी निरंतर कृपा राहील आणि माझी कृपा जिथे राहील तिथे कधीच दुरीत येणार नाही, संकटे येणार नाही. जर तुमच्या वेदना दुःख संपवायचे असेल तर माझे हे संदेश मनपूर्वक स्वीकार कर. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला असेल तर स्वामीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो.
तुमच्या सर्व काही वेदना दुःख संपून जाऊन तुम्हाला आनंदाचा मार्ग, प्रगतीचा मार्ग आणि उन्नतीचा मार्ग स्वामी देवोत तुमची आर्थिक परिस्थिती अधिक उंचावो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.